दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दत्तनगर परिसरात सापळा रचण्यात आला। त्यानंतर चारही विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। या कारवाईत 2,75,000 रुपये किमतीच्या 11 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून MIDC गंगापूर, सातपूर, मोखाडा आणि दोंडाईचा येथील 9 गुन्ह्यांची उकल झाली आहे। सदरची जी गाडी आहे हे कोणी चोरी केली आहे तर त्याबाबत त्यांनी अधिक तपास केला असता एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडे तपास केला असता आणखी 3 विधिसंघर्षित बालक त्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। ह्या गुन्ह्याचा तपास करत असतानाच आणखी 10 बाईक रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडून। अशा टोटल 11 मोटरसायकली रिकवर करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये MIDC पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे, गंगापूर पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, सातपूर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, दोंडाई पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आणि मोखाडा पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे आतापर्यंत उघड झाले आहेत। आणि 2 ज्या बाईक आहेत ते एक अंबडच्या हद्दीतील आहे, तो गुन्हा रजिस्टर करण्याचं काम चालू आहे आणि एका गाडीची डिटेल्स RTO कडून मागवण्यात आलेले आहे, तो देखील गुन्हा आम्ही लवकरात लवकर रजिस्टर करून उघड आणण्याचा प्रयत्न करतो। या बालकांनी ह्या ज्या गाड्या आहेत ह्या जॉय रायडिंग म्हणून त्यांचा वापर करावा ह्या उद्देशाने काढल्या होत्या, म्हणजे त्यांनी त्या गाड्या विक्री केलेल्या अद्यापर्यंत निष्पन्न झालेलं नाही। अजूनही यांच्याकडे तपास करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। तर या प्रकरणाचा पुढील तपास MIDC पोलीस करत असून यातून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। नितीन चव्हाण, आपलं नाशिक।